अबे ते लावून दे रे, ऐक ना आहे चल ठेवून दे रे, येणारे चल दाखव आता. That's the way. जोरचा फटका तोच झटका, चला बे क्षणात खटका लगेच सटका, चला बे कधी उगाच कल्ला हल्ला गुल्ला, चला बे येणांच्यासाठी हाजर आहे जान. बिजनौर एक आळसावलेलं जुनं शहर, भारताच्या उत्तरीय क्षेत्रात उसाच्या शेताच्या आराम खुर्चीवर पाय पसरून विसावलेलं. हवेल्या, गल्ल्या, एकमेकांना चिकटून असलेली छतं आणि शहराच्या किनाऱ्यालगतच्या शेतांच्या बाजूनं झपझप वाढत जाणारी नवी घरं आणि नवे लोक. इकडची सकाळ सुद्धा दुसऱ्या शहरांसारखीच असते. गल्लीतली शांतता मुलांच्या शिवाशिवीच्या कल्लोळानं भंग पावते. झोप पोस्टपोन केली जाते आणि स्वप्न जपून तिजोरीत ठेवली जातात. पण अब्बू, काही स्वप्न इतकी देखील लहान नसतात अब्बू, की तिजोरीत मावू शकतील. तू अजून इथेच उभी आहेस? अब्बू, शाळेत नाही जायचं? अब्बू, ते फॉर्म. एकच गोष्ट किती वेळा समजावायची तुला? नाही म्हटलं म्हणजे नाही. यावेळी शेवटचं अब्बू. हे वर्ष 12वीचं आहे, बोर्ड्स. बॅडमिंटनसाठी बिजनौरच्या बाहेर जाणार? अगं आपल्या अम्मीला विचार, कधी बाजारात सुद्धा एकटी बाहेर गेली आहे ती? बिजनौरच्या बाहेर जाणार. नाश्ता लाव गा. पुस्तकांसोबत आपल्या आई वडिलांची स्वप्न आपापल्या दप्तरात भरून मुलं वेगवेगळ्या रस्त्यांनी शाळेत जायला निघतात. उशीर होईल म्हणून सगळ्यांनाच घाई आहे. पण राधे आणि कंपनी आपली बुद्धी तल्लख करण्यासाठी पहलवान मिठाईवाल्याच्या दुकानावर पहलवान भाऊ जिलेबी द्या. दूध जिलबी खात आहेत. ए छोट्या, त्याला हो, जिलबी दे. हे महोदय पैलवान पण आहेत आणि हलवाई पण. राधे यार उशीर होतोय, चल ना. अरे 2 मिनिटं थांब ना. अरे एक जिलेबी तर दे. अरे स्वतःच्या वाटणीची खाल्लीस ना. अरे 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 जिलेबी. कोण झाले? अरे जिलेबी दे इकडे. अरे काय? चल 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 लवकर चल. कुठे गेला? अरे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बाजूला बाजूला सायकल दे. काय चाललंय राधे, यांचं? याचं. सायकल घेऊन कुठे चाललास? हे बिजनौर पण विचित्र शहर आहे. तुम्हाला वाटेल तुम्हाला सगळं काही माहीत झालंय, पण पाहायला गेलात तर रब्बानी प्रोव्हिजन स्टोअरमध्ये चपला मिळतात आणि घंटाघरच्या घड्याळावर काटे तर आहेत पण मशीन नाही. समजलं नाही? चला तर मग पाहूया. कॅन आय नो दिस ॲड्रेस प्लीज? खूपच सोपं आहे. इथून सरळ चालत जा, तिथे तुम्हाला रामचौक लागेल. तिथून डाव्या हाताला वळा, तिथे तुम्हाला रहीम हलवाईचं दुकान लागेल. मग उजव्या हाताला दुकानाला लागूनच जी गल्ली आहे तिकडे तुम्ही जा. तिकडे कुणालाही विचारा की जैन साहेब कुठे राहतात म्हणून. काय झालं भाऊ? नो नो, यू लुक व्हेरी इंग्लिश. मला म्हणायचं होतं की यात माझा काहीच दोष नाहीये. माझे बिचारे आई वडील होतेच इंग्रज.
पण इंग्रजांच्या हिंदुस्थानी बोलण्यावरती सरकारने काही टॅक्स लावलाय का? नाही नाही, मला म्हणायचं सॉरी सॉरी म्हणजे काय तुम्हाला तर की ऐकून धक्का बसलाय. अशा अवस्थेत जर तुम्ही जैन साहेबांना भेटायला गेलात तर ते बिचारे समजतील की इंग्रज हिंदुस्थानात परत आलेत. हं? तुम्ही आरामात जा की. नाही हो अगदी सरळ धन्यवाद जा, हं? धन्यवाद हो आणि त्याला आभारी माझा आहे. नमस्कार हो, हो, सांगा. हो. राम राम. अरे हे काय करताय तुम्ही? हा, काय वाह्यातपणा आहे हा? आह, वाट लागली. हा अरे. एवढा मोठा राऊंड मारून आलो. हे बघ, ही तुझी वही घेऊन आलोय. का तुम्हाला दुसरी कुठली कारणं मिळाली नाहीयेत का? अगं हे नवीन आहे, लेटेस्ट. ही माझी वही नाहीये. नाव तर वाचून बघ. उप्स. ही नक्की तुम्हाला मिळाली तरी कुठे? ते तिथे जिलेबी कॉर्नर आहे ना, तिथे सापडली काल. ओ, जिथे तुम्ही रोज जिलबी खाता. हो. या ठीक आहे. हा. हॅलो हां? मॅडम, ते इतकं केलं तुमच्यासाठी थँक्यू तर म्हणा. थँक्स व्हेरी मच. ओ हॅलो, अगं नाव तर सांग. जशी तुझी मर्जी. चला, चांगल्या कामाची हौस फिटली. सो स्वीट. सुहानी. जोराचा आवाज मेंदूसाठी हानिकारक असतो या रिसर्चवर जर तुमचा विश्वास असेल तर चिंचेच्या झाडाजवळच्या मशिदीच्या मागच्या रस्त्यावरती जाऊ नका, कारण तिथे काहीच ऐकू येत नाही गोंधळाशिवाय. हे आहे GIC म्हणजेच गव्हर्नमेंट इंटर कॉलेज. इथलं शिक्षणाचं माध्यम आहे हिंदी आणि छडीचा मार जिथे कुठे त्याची गरज भासेल. इथे मुलांना वाचनाची खूप आवड आहे, मग ते अगदी फिल्मी मासिक का असेना. स्वास्थ्य सगळ्यात मोठं वरदान असतं, तर पैलवानी स्वास्थ्याच्या केकवरची मलई चल होऊन जाऊ दे. म्हणजे क्रीम. मीच बनणार मिस इंडिया. आह, ही स्वप्न. पण एक गोष्ट आहे या सरकारी शाळांमध्ये, हिंदुस्थानातील 70 ते 80% मुलं आजही ह्याच शाळांमध्ये शिकतात. त्या गरीब घरातील मुलं जी शाळेचे बूट सुद्धा खरेदी करू शकत नाहीत, इथेच शिकतात आणि इथून बाहेर पडून स्वतःचं आणि दुसऱ्यांचं आयुष्य बदलतात. तुम्हाला माहितीये की बिजनौरचे SDM साहेब आणि हाडांचे प्रसिद्ध डॉक्टर दोघही ह्याच GIC मध्ये शिकलेले आहेत. ओहो, हं. गुड मॉर्निंग मिस्टर सॅम्युअल. जमील साहेब, शुभप्रभात. शुभप्रभात. सो हा. हाऊज द हॉलिडेज? यू एन्जॉयड? हॉलिडेज आता हॉलिडेज Good तर morning, गुड sir. मॉर्निंग. जय जय हिंद. हिंद, जय sir. हिंद. हॉलिडेजची गंमत साजरी करणं तर या मुलांच्या नशिबात आहे, माझ्यासारख्या म्हाताऱ्याच्या नशिबात कुठे हे. So, हं. well, you went for vacations? अम, I went to Dalhousie, आ, cool place. हं, Here so hot. हं. पण मी इथे बिजनोर मध्येच होतो. What? अहो, यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? मला बिजनोर खूप आवडतं. बिजनोर खूपच सुंदर जागा आहे, अतिसुंदर. माझं सगळं बालपण इथेच बिजनोर मध्येच तर गेलंय. असं समजा की मी ही सुट्टी एक तरुण होऊन नाही तर एक लहान मूल होऊन साजरी केली. It is really difficult to understand your talks. बरं मला एक सांगा, तुम्ही कुठले आहात? I, हं, Meerut? मेरठ. Meerut? You know Meerut? जमील साहेब, मी ऐकलंय की या भागात बऱ्यापैकी
हिंदी पण बोललं जातं? हो, मीन्स येस. जमील साहेब, तुम्ही जर माझ्याशी हिंदुस्थानी बनून बोलाल तर कदाचित तुम्ही मला ओळखू शकाल. वर्गात जायची वेळ झालीये. मला आज्ञा द्या. शुभप्रभात. ओके, ओके. इट्स टाइम फॉर क्लास. हा बेटा अली, कसं चाललंय? हा जॉईंट खूपच जाड झालाय. हात जरा हलका ठेव. हो. काय झालं तुला? एवढा घाबरलेला का दिसतोयस? नाही, काही नाही. बेटा लाज वाटते तुला काम करताना? या शाळेत नाही शिकत आता तू. कारीगर आहेस, मानानं काम करायचं. तू ह्या शाळेतला पोरगा नाही आता की कोणी बी यावं आणि टपली मारून जावं. जरा शहाणपणानं काम कर. हो. आणि हो, हे बघ, मी ती जाऊन जरा जाळी फिट करून येतो फॅक्टरीची. इथं लक्ष ठेव. मॅडमला नाव सांगले ना. जा सांगायचं तेच करा. अच्छा, मी पावलं. काय डोळ्याचे? फेक, फेक, फेक. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. Good morning, sir. प्लीज सिट डाऊन. प्लीज सिट डाऊन. आणि इथे माझी ऍक्टिंग कोण करत होतं? खूप छान, खूप छान. मानलं बुवा तुला. बरं, सगळ्यांची सुट्टी कशी गेली? सर. व्हेरी गुड. पण आता मात्र मी सगळ्यांची सुट्टी करतो. पण त्याआधी रोल कॉल. विपिन जैन. हजार सर. क्या बात है. वेलकम बॅक. फरहाद इक्बाल. हजर आहे सर. मी तुझी ऍक्टिंग करू? संजय कुमार. हॅलो सर. क्या बात है. नवीन चष्मा लावलायस नव्या वर्षात? गीता मिश्रा. हजार सर. क्या बात है. खूपच गोड आवाज आहे तुझा. दीपक कुमार हिरो. हजर आहे सर. अमिताभचा आवाज काढतोस तू. लॉक किया जाय. राजीव सेठी. हजर. समीर आर्या. उपस्थित आहे सर. आयशा जहान. उपस्थित सर. राधे शास्त्री. हजर सर. आता आज शाळेचा पहिला दिवस आहे. जुलैचा महिना चाललाय. मला वाटतंय की जोराचा पाऊस आला पाहिजे. काय पाऊस पडला की कशी मजा येईल. तुम्हा सगळ्यांना आवडतो ना पाऊस? मस्त पाऊस पडला की वातावरण कसं मस्त थंड होतं, हो की नाही? एक गोष्ट आहे जी मी मिस करतोय. आज शाळेचा पहिला दिवस आहे ना. गेल्या 2 वर्षांपासून माझे डोळे एका जुन्या विद्यार्थ्याला शोधतायत. अली मकसूद. तुम्हा सगळ्यांना आठवतं ना अली मकसूद? तुला चांगलाच आठवत असेल. हो सर. तसा तो अभ्यासात काही खास नव्हता, पण त्यात एक वेगळेपणा होता. खूपच वेगळा वाटायचा. एके दिवशी अचानक तो शाळेतून असा काही गायब झाला की परत काही आलाच नाही. बस तो दिवस आणि आजचा दिवस. शाळेत कधी दिसलाच नाही. मी त्याला खूपच मिस करतो. अहो जाऊ द्या मिस्टर सॅम्युएल. गुड मॉर्निंग सर. सिट डाऊन, सिट डाऊन. थँक्यू सर. जमील साहेब, मी तुमचीच वाट पाहत होतो. अहो शेवटी हा क्लास तुमचाच तर आहे. तुम्ही कधीपर्यंत अली मकसूदची आठवण काढत राहणार? ही इज नॉट वर्थ इट. लिहिलं का सगळ्यांनी? तू का नाही लिहित आहेस रे? लिहितो सर. इंग्लिश शिकणं काही लहान पोरांचं काम नाहीये. इट इज व्हेरी डिफिकल्ट. जमलं तर ठीक, नाही तर चहाची टपरी थाटून इंग्लिशमध्ये बोर्ड लटकावून घ्या.
शेक्सपियर आणि शेक्सपियर मध्ये फार काही फरक नाही. पण शेक्सपियरला दुनिया आज 300 वर्षानंतर सुद्धा ओळखते. आणि शेख तायरचं दुकान बिजनौर मध्ये कुठे आहे? नोबडी नोज. ए, हे सामान का मध्ये ठेवलंय? हा, कोणी पडलं बिडलं तर काय करणार? तू बघतो काय खाणार आहेस? आता पडलो असतो तर? बघून चाल ना, डोळे नाही आहेत. ए, आपल्याशी पंग घ्यायचं नाही, कळलं ना? सरांकडे अशी आग लावेन ना. सर असतील तुझे. आता काय शाळेत नाही शिकत मी, तेव्हा ही धमकी दुसऱ्याला जाऊन दे, कळलं ना? शाळेत आला असता ना तर ही अशी अवस्था झाली नसती. शिस्तही राहिली असते आणि शर्ट पण. काम कर चल. अरे 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 काय करतोय तू? अरे तुला तर आता मी अरे अरे पळायला लावताय तुम्ही मला या वयात? हं? आजकाल आउट ऑफ प्रॅक्टिस आहे म्हणून. 1950 मध्ये आला असता ना तर तुम्हाला दाखवलं असतं मी किती जोरात पळायचो ते. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. अली, अली, तू इतके दिवस कुठे होतास बाबा? इथेच होतो सर, दुकानावर. कोणत्या दुकानावर? 2 वर्षात तू एकदाही दिसला नाहीस तू. घरातून कधी बाहेरच पडायचा नाहीस का तू? नाही सर, 2 वर्ष मी बिजनौरमध्ये नव्हतोच. अच्छा, मग कुठे होतास? ते कुठे होतास बाबा? ते मी अलीगडमध्ये होतो. अलीगडमध्ये? तिथे तू काय करत होतास? काय रे, AMU मध्ये ऍडमिशन मिळाली होती का तुला? काय करत होतास? सर मी वेल्डिंगचं काम शिकत होतो माझ्या काकांकडे. ओ, वेल्डिंग. अभ्यास सोडून का? कोणी वेल्डिंग करतं का कधी? मला वेल्डिंग करायला खूप आवडतं सर. आणि अभ्यास आवडत नाही का तुला? नाही. अली, माझ्याकडे बघ. माझ्याकडे बघ तू. माझं वय तुझ्या वालिद साहेबांइतकंच आहे. तू जेव्हा इतकासा होतास ना, तेव्हापासून ओळखतोय मी तुला. मला एक सांग, नव्या वर्षाच्या सुरुवातीला नव्या पुस्तकांवर स्वतःचं नाव लिहिणं आवडत नाही का तुला? सर अब्बा येतच असतील, मी माझं काम करू.
ठीक आहे. निदान या निमित्ताने तू शाळेत तरी आलास. आज तू एक काम कर. घरी गेल्यावरती आपली सर्व जुनी पुस्तकं काढून तू बघ आणि उद्या आल्यावरती मला हे सांग की त्या पुस्तकांना स्पर्श करून तुला कसं वाटलं. खुदा हाफिज. स्वप्नांना केवळ पापण्यांवर सजवून ठेवायचं नसतं. स्वप्न धुळीच्या कणांसारखी डोळ्यात बोचली पाहिजेत, म्हणजे ती पूर्ण होईपर्यंत झोप लागणार नाही. अबे तेला उंदरे ऐक नाही चल ठेवून दे रे येणारे चल दाखव आता. That's the way. चोरचा फटका तोच झटका चला बे